नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज बनवलेलं मी टिफिनला चिकन. तर मिस्टर म्हटले उद्या बुधवार आहे तर उद्या तू चिकनच बनव. मग सकाळी मिस्टरांनी चिकन आणून दिलं होतं. मग सकाळी सकाळी चिकन बनवलं, मिस्टरांना पण दिलं, मुलाला पण दिलं. तर हे 1 किलो चिकन होतं. तर यामध्ये 1.5 चम्मच मी अद्रक लसूण पेस्ट टाकली, हळद टाकली, मीठ टाकलं आणि मॅरिनेट करायला ठेवलं थोडा वेळ. त्यानंतर मग एक कांदा कापला, एक टोमॅटोही कापून घेतला. त्यानंतर खडे मसाले आहेत तेही काढून घेतले. 2 छोटी वेलची, 1 मोठी वेलची, 4 लवंग, 7-8 मिरे, त्यानंतर छोटासा दालचिनीचा तुकडा. मग कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं, तेजपत्ता टाकला, खडे मसाले टाकले आणि हे चिकनही मॅरिनेट केलेलं, म्हणजे 10-1 मिनटं ठेवलेलं मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं आणि वाफवून घेतलं. त्याचं पाणी अंगचं आटलं की मग हे चिकन काढून घेतलं. त्यानंतर पुन्हा मी 2.5 चम्मच तेल त्याच कढईत टाकलं. एक कांदा टाकला, टोमॅटो टाकला आणि छान फ्राय करून दिलं. त्यानंतर टाकलं मीठ आणि हे वाटण आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, ते यामध्ये घालून घेतलं. तेलामध्ये फ्राय केलं. 4 चम्मच घरचा मसाला, मालवणी मसाला टाकला. 2 चम्मच टाकला मी काश्मीरी मिरची पावडर. त्यानंतर गरम पाणी टाकलं आणि आपलं चिकन मसालाही टाकला 2 चम्मच आणि शिजत ठेवलं बारीक गॅसवरती. आणि त्यानंतर कोथिंबीर कट केली. इथे जिरा राईसही बनवून ठेवला आणि मस्त हे चिकन झालं होतं. अगदी पटकन होतं. वाटण मी आदल्या दिवशीच बनवून ठेवलेलं, कारण खूप सकाळी घाई होते आणि सकाळी द्यायचं होतं टिफिनला चिकन, त्यामुळे वाटण मी आधीच बनवून ठेवलेलं. आणि चिकन इतकं मस्त झालेलं, मुलालाही दिलं टिफिनला चिकन, चपाती आणि मिस्टरांनाही चिकन, चपाती, जिरा राईस. त्यानंतर सलाडही दिलेलं, कांदा टोमॅटो हे कट करून मी सलाडही दिलं होतं, लिंबूही दिलेलं आणि केळीही दिली होती ती संध्याकाळी खाण्यासाठी. चलो बाय.